नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहासावरील काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। प्रश्न वन लाइनर स्वरूपाचे असतील आणि ते रॅपिड फायर पद्धतीने आपण अभ्यासणार आहोत। बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारण्याची शक्यता आहे किंवा विचारून झालेले आहेत अशा पद्धतीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल। चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू। पहिला प्रश्न बघा तुमच्यासाठी काय असेल, 1857 च्या उठावाची नियोजित तारीख काय होती? तर 31 मे 1857 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। 1857 च्या उठावाची प्रत्यक्ष सुरुवात कधी झाली? तर बघा 10 मे 1857 रोजी। बघा, नियोजित तारीख काय होती? तर 31 मे 1857। पण प्रत्यक्ष सुरुवात कधी झाली? तर 10 मे 1857 रोजी। ह्या दोन्ही तारखा तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहेत, खूप कन्फ्यूज करतात। 1857 च्या उठावातील पहिले हुतात्मा कोण होते? तर मंगल पांडे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। झाशीतील उठावाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती कोण होत्या? तर राणी लक्ष्मीबाई ह्या झाशीतील उठावाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती होत्या। पुढचा प्रश्न, कानपूर येथील उठावाचे नेतृत्व करणारे व्यक्ती कोण होते? तर नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे हे कानपूर येथील उठावाचे नेतृत्व करणारे व्यक्ती होते। पुढे चला, बिहार येथील उठावाचे नेतृत्व करणारे व्यक्ती कोण होते? तर कुंवर सिंह लक्षात ठेवायचा आहे। 1857 च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग। बघा, 1857 च्या उठावाच्या वेळी विचारलेला आहे, भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग। राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली? तर 28 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय सभेची स्थापना झालेलं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। राष्ट्रीय सभेची संस्थापक कोण होते? तर ॲलन ह्यूम हे होते राष्ट्रीय सभेचे संस्थापक। राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर वेमेशचंद्र बॅनर्जी। बघा, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर वेमेशचंद्र बॅनर्जी। पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर बद्रुद्दीन तय्यबजी हे राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष तुम्हाला विचारलेला आहे। राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ॲनी बेझंट आणि 1917 तुम्हाला वर्ष लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतातील महिला अध्यक्ष कोण होत्या? राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतातील महिला अध्यक्ष विचारलेला आहे, तर सरोजिनी नायडू, वर्ष 1925। बंगालची फाळणी कोणी केली? तर लॉर्ड कर्झन यांनी केली आणि ते 1905। पुढचा प्रश्न, बंगालची फाळणी रद्द कधी करण्यात आली? बघा, आता कधी केली आणि रद्द कधी करण्यात आली? तर रद्द कधी करण्यात आली? 1911 मध्ये। आणि कधी केली होती? तर 1905 मध्ये। कोणी केली? तर लॉर्ड हार्डिंग दुसरा यांनी रद्द केली। आणि बंगालची फाळणी करणारे व्यक्ती कोण होते? तर लॉर्ड कर्झन होते आणि रद्द करणारे व्यक्ती लॉर्ड हार्डिंग दुसरा होता। पुढे चला, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर 1906 तुम्हाला वर्ष लक्षात ठेवायचं आहे। काँग्रेसमध्ये फूट बघा, तर जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये पडली आणि ते कधी पडली? तर 1907 म्हणजे सुरत अधिवेशनात आपल्याला सांगता येतं। पुढचा प्रश्न, होम रूल लीगची स्थापना कोणी केली? तर लोकमान्य टिळक यांनी केली आणि ॲनी बेझंट यांनी केली। बघा, तर एप्रिल 1916 लोकमान्य टिळक यांनी केली आणि ॲनी बेझंट यांनी पण 1916 मध्येच केलेली आपल्याला सांगता येतं, सप्टेंबर 1916। लखनौ करार कधी झाला? बघा, तर 1916 मध्ये। महात्मा गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आगमन कधी झाले? बघा, तर दक्षिण आफ्रिकेतून भारतात आगमन कधी झाले महात्मा गांधी यांचे? तर 9 जानेवारी 1915। पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, कॅबिनेट मिशन भारतात कधी आले? तर 1946 तुम्हाला वर्ष लक्षात ठेवायचं आहे आणि त्याला त्रिमंत्री योजना सुद्धा म्हणून ओळखलं जातं, कॅबिनेट मिशनलाच। भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत कधी झाला? तर 18 जुलै 1947 रोजी भारताचा स्वतंत्र कायदा संमत झालेली तारीख 18 जुलै 1947। हा कायदा 3 जून 1947 च्या माउंटबॅटन योजनेवर आधारित होता। बघा, हाच कायदा 1947 च्या माउंटबॅटन योजनेवर आधारित असलेला सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे।
पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? आता स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विचारलेला आहे तर लॉर्ड माउंटबॅटन. स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर सी राजगोपालाचारी होते. बघा, पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन होते. आणि भारताचे पहिले व शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर सी राजगोपालाचारी. पुढे चला, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजाराम मोहन राय यांनी केली आणि 20 ऑगस्ट 1828 वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सती प्रथा कायदेशीररित्या बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड विल्यम बेंटिंग होता आणि ते 1929 मध्ये बंद करण्यात 1829 मध्ये बंद करण्यात आली. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. वेदाकडे परत चला हा संदेश कोणी दिलेला होता? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनीच दिलेला संदेश होता, वेदाकडे परत चला. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी केली आणि ते 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना करणारे वर्ष सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकते. त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवू शकता की 1 मे 1897 रोजी स्वामी विवेकानंद. पुढे चला, पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली आणि ते पुणे येथे केली 24 सप्टेंबर 1873. बघा, तारीखवर पण बरेच वेळा प्रश्न विचारून झालेला आहे की कोणी केली, कधी केली, कुठे केली. प्रश्न असे तिन्ही स्वरूपाचे पडू शकतात. त्यासाठी तुम्हाला कोणी केली, कुठे केली आणि कधी केली हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर आत्माराम पांडुरंग तळखरकर यांनी 1867 मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना करणारे व्यक्ती कोण होते? तर वीरा शिंदे आणि 1906 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वर्ष 1924. गुलामगिरी व शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा ज्योतिराव फुले हे गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा असूड या पुस्तकाचे लेखक असणारे व्यक्ती महात्मा ज्योतिराव फुले. पुढचा प्रश्न, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिलेला आहे. प्रश्न असा पण येऊ शकतो की गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला, पण ते कुठे लिहिला असा पण प्रश्न पडू शकतो. त्यासाठी मंडालेच्या तुरुंगात हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांनी हे पुस्तक कुठं लिहिलेलं आहे? तर अहमदनगरच्या तुरुंगात कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे लक्षात ठेवायचं आहे. अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लाला लजपतराय आहेत. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक बघा तर मौलाना अबुल कलाम आझाद हे आपल्याला इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक सांगता येतात. मराठा आणि केसरी या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? बघा तर लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर हे मराठा आणि केसरी या वृत्तपत्राचे संस्थापक असणारे व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न खूप वेळा विचारून झालेला आहे. पुढचा प्रश्न, मूकनायक आणि बहिष्कृत भारत ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. यांची आणखीन वृत्तपत्र आहेत समता, जनता. इथं मूकनायक आणि बहिष्कृत भारत ही वृत्तपत्रे दिलेली आहेत, दोनच त्यांची. तर कोणी सुरू केलेली आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर महात्मा गांधी यांनी केली आणि 1933 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह आपल्याला विचारलेला आहे. बघा तर चंपारण्य सत्याग्रह आणि 1917 मध्ये बिहार येथे केलेला आपल्याला पाहायला मिळतो की गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह. पुढचा प्रश्न, खेडा सत्याग्रह कधी झालेला आहे? तर बघा 1918 जे की गुजरात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1931 आपल्याला तारीख लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडांच्या निषेधार्थ सर पदवीचा त्याग कोणी केला? तर रवींद्रनाथ टागोर हे आपल्याला सर पदवीचा त्याग करणारे व्यक्ती सांगता येतात. पुढचा प्रश्न, असहकार चळवळीचा ठराव संमत कधी केला? तर 1920 नागपूर अधिवेशनात संमत झालेला लक्षात ठेवायचा आहे.
असहकार चळवळ मागे घेण्याचे मुख्य कारण काय होते तर चौरी चौरा घटना हे असहकार मागे घेण्याचे मुख्य कारण सांगता येते आपल्याला. स्वराज्य पक्षाची स्थापना करणारे व्यक्ती कोण होते तर चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू हे स्वराज्य पक्षाची स्थापना करणारे व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि 1 जानेवारी 1923 वर्ष सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, सायमन कमिशन भारतात कधी आले बघा तर 3 फेब्रुवारी 1928 रोजी सायमन कमिशन भारतात आलेला आपल्याला तारीख लक्षात ठेवायची आहे. पुढे बघा, सायमन कमिशनच्या विरोधात झालेल्या लाठी हल्ल्यात मृत्यू कोणाचा झाला तर लाला लजपतराय व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, संपूर्ण स्वराज्य म्हणजेच पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी झाला तर 1929 मध्ये लाहोर अधिवेशनात. गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह कोणता होता तर चंपारण्य सत्याग्रह होता. खेडा सत्याग्रह 1918 तारीख वर्ष लक्षात ठेवायचं आहे. आणि जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 हे तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बघा, दांडी येथे मिठाचा कायदा मोडला तर कधी मोडलेला आहे तर 6 एप्रिल 1930 रोजी दांडी येथे मिठाचा कायदा मोडलेली तारीख तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा की 6 एप्रिल 1930. पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कुठे होते तर लंडन येथे होते. आणि कधी केलेले होते तर 1930 मध्ये. तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित राहणारे नेते कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते. गांधी आयर्विन करार कधी झालेला आहे तर 5 मार्च 1931 रोजी तुम्हाला तारीख लक्षात ठेवायची आहे. पुणे करार कोणामध्ये झाला होता बघा, पुणे करार कोणामध्ये झालेला होता तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झालेलं लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न, चलो जाओ चळवळीचा उठाव कधी झाला तर 8 ऑगस्ट 1942 वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, चले जाओ चळवळीवर सुद्धा खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. करेंगे या मरेंगे हा मंत्र कोणी दिलेला आहे तर महात्मा गांधी यांचा हा मंत्र आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेची प्रथम स्थापना कोणी केली तर मोहन सिंग, कॅप्टन मोहन सिंग. आणि 1942 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. बघा, नंतर रासबिहारी बोस आणि सुभाषचंद्र बोसचे नेतृत्व सुद्धा केलेलं आपल्याला सांगता येतं. आझाद हिंद सरकारची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली. आणि ती कुठे कधी केली तर 21 ऑक्टोबर 1943 आणि सिंगापूर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चलो दिल्ली, जय हिंद आणि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजाद दूंगा हे ब्रीद वाक्य सुद्धा त्यांनी बोललेलं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, सुभाषचंद्र बोस यांनी. पुढे चला, पुढचा प्रश्न, प्रबुद्ध भारत हे मासिक कोणी सुरू केलेले आहे तर स्वामी विवेकानंद यांचे प्रबुद्ध भारत हे मासिक आपल्याला सांगता येते. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिलेलं आहे तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत लिहिलेलं लक्षात ठेवायचं आहे. जनगण मन या राष्ट्रगीताचे कोणी तयार केलेलं आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी केलेलं आहे जनगण मन हे राष्ट्रगीतांचे रचयिता. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली तर विदा सावरकर यांनी केलेली आहे, विनायक दामोदर सावरकर. आणि ते 1904 वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अनुशीलन समिती जी स्थापना कधी झालेली आहे बघा, अनुशीलन समितीची स्थापना आपल्याला विचारलेली आहे तर ते 1902 मध्ये झालेली आहे. आणि कोणी केलेली आहे प्रमथनाथ मित्र, बारिंद्र कुमार घोष आणि भूपेंद्रनाथ दत्त यांनी केलेली आहे. आणि ते 1902 मध्ये अनुशीलन समितीची स्थापना केलेले व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि वर्ष पण 1902. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, गदर पार्टीची स्थापना कोणी केलेली आहे तर लाला हरदयाळ आणि सोहन सिंग भकना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 1913 मध्ये. काकोरी कट कधी म्हणजे ट्रेन ऍक्शन कधी घेतलेली आहे तर 9 ऑगस्ट 1925. पुढचा प्रश्न, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ची स्थापना कधी झालेली आहे तर 1928 मध्ये दिल्ली येथे तुम्ही लक्षात ठेवू शकता. सारडसरची हत्या कोणी केली तर भगतसिंग आणि शिवराम राजगुरू यांनी केली, वर्ष कोणते होते तर 1928.
पुढचा प्रश्न, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी कधी झाली तर 23 मार्च 1931 रोजी आणि लाहोर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. पुढे चला, पुढचा प्रश्न, चिटगाव शस्त्रागारावरील हल्ल्यांचे यशस्वी नेतृत्व कोणी केले तर सूर्य सेन. भारताचे पितामह म्हणून ओळखणारे व्यक्ती कोण आहेत तर दादाभाई नौरोजी यांनाच भारताचे पितामह म्हणून सुद्धा ओळखलं जातं. संपत्तीच्या निसरणाचा सिद्धांत कोणी मांडला तर दादाभाई नौरोजी, लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे उद्गार कोणी केलेला आहे तर लोकमान्य टिळक यांचं आहे. सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते तर अब्दुल गफार खान यांनाच सरहद गांधी म्हणून सुद्धा ओळखणारे व्यक्ती आहेत. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, खुदाई खिदमतगार या संघटनेचे संस्थापक कोण होते तर खान अब्दुल गफार खान, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती विचारलेला आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे आपले पहिले राष्ट्रपती व्यक्ती होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित कोण होते तर जवाहरलाल नेहरू हे होते बघा. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल होते. पुढचा प्रश्न, लोह पुरुष म्हणून कोणाची ओळख आहे तर सरदार वल्लभभाई पटेल यांचीच लोह पुरुष म्हणून सुद्धा ओळख आहे. पुढे चला बघा, पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारतात संस्थानांचे विलिनीकरण करण्याचे श्रेय कोणास आहे तर सरदार वल्लभभाई पटेल, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते तर आचार्य विनोबा भावे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटलं जातं तर लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जाते. भारतात पहिली रेल्वे कधी धावली तर 16 एप्रिल 1853 रोजी आणि ते मुंबई ते ठाणे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, यावर पण खूप वेळा प्रश्न विचारून झालेला आहे की भारतात पहिली रेल्वे कधी धावली तर 16 एप्रिल 1853 रोजी आणि ते मुंबई ते ठाणे. भारतात रेल्वे तार आणि पोस्टाची सुरुवात कोणाच्या काळात झाली तर लॉर्ड डलहौसी यांच्या काळात झालेली आपल्याला सांगता येते. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा कोणी संमत केला तर लॉर्ड कॅनिंग यांनी केला आणि 25 जुलै 1856 वर्ष, तुम्हाला तारीख पण लक्षात ठेवायची आहे की हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा कधी संमत झाला तर 25 जुलै 1856 रोजी आणि लॉर्ड कॅनिंग यांनी केलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण होता. बघा, आता व्हॉइसरॉय विचारलेला आहे तर लॉर्ड कॅनिंग होते आणि त्यांचा कोणत्या कायद्यानुसार तर 1858च्या कायद्यानुसार आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कधी लागू झाला तर 1878 रोजी, म्हणजे देशी वृत्तपत्र कायदा 1878 मध्ये लागू झालेला आहे. वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी रद्द केला तर लॉर्ड रिपन यांनी केलेला आहे. इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केलेली आहे तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस हे दोन व्यक्ती, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला कधी घोषणा करण्यात आली तर 1911 मध्ये, वर्ष लक्षात ठेवायचं आहे. बघा, भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला म्हणजे हलवण्याची कधी घोषणा केलेली आहे तर 1911 मध्ये. पुढचा प्रश्न, मुस्लिम लीगने थेट कृती दिन कधी पाळला आहे तर 16 ऑगस्ट 1946 वर्ष, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, महात्मा गांधीजींची हत्या कधी झालेली आहे तर 30 जानेवारी 1948 रोजी. पुढे बघा, पुढचा प्रश्न, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बघा, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. पुढचा प्रश्न इथंच संपलेले आहेत मित्रांनो. आजचे प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला असेच कोणत्या विषयाचे जर रॅपिड फायर पद्धतीचे वन लाइनर प्रश्नाचे लेक्चर जर हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला तसे अवेलेबल करून देण्यात येतील मित्रांनो. थँक्यू सो मच.